तर आज होता संडे आणि मला सकाळी काहीतरी चांगलं खावं वाटत होतं आणि आज मम्मीने केलता नक्की पोह्याचा बेत. तर मी तुम्हाला दाखवतो मम्मी काय करू राहिली काय नाही आणि पोहे कसे बनवायचे. तर इथं मम्मी कांदा पोहे करण्यासाठी त्यासाठी कांदे कापून ठेवले, बटाटा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता. तर हे सारे इन्ग्रेडियंट आहे. तर आता मम्मी इथं पोहे ठेवले जाळून घेते कारण की ना काय ना ते पोह्यांमध्ये थोडेफार हे राहते ना काय म्हणते थोडेफार तुकडे त्याचे. तर हे बाहेरचं तुम्ही नेचर पाहू शकते. आमच्या घराबाहेरचं सकाळचा टाईम आहे. मस्त मस्त सूर्य उगवू राहिलं इकडच्या साईडनी ईस्ट करून आणि इकडं आमची पडवीतला नजारा येऊ. तर इथं मस्त हिरवेगार झाड आहे. सकाळचा टायमिंग आहे. तुम्ही म्हणशान तू हे काय दाखवू राहिलं हो. तर मला की काम नाही तुम्हाला असं वाटतं पण नेचर इज नेचर ब्रो. मग हे पाहू शकते मागचं नेचर. हे मस्त झाडं झुडपे चिमण्या ओरडू राहिला मस्त सकाळी सकाळी च्याव 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 च्याव. काही ना त्यांना भूक लागली ना म्हणून मम्मीने अजून तांदूळ टाकले नव्हते पण ते काम मी करणार आहे. तुम्ही त्यावर लोक पाहत राहा काय काही नाही. हे पाहू शकता तुम्ही आमच्या पाडूतला ना जरा इकडं मस्त पाला पडेल सुकेल. हे इथं मस्त हिरवेगावर जवळ आहे. इथं चिमण्या बसेल पण त्या चिमण्या कॅप्चर नाही करता आल्या काय म्हणते चिमण्या पळून गेल्या. ते इथं पोहे भिजवून झालेले तुम्ही पाहू शकते. आता मम्मी ठेवीन कढाईत तेल. हे टाकलं कढईत तेल काय ना कढईत तेल टाकणं गरजेचं आहे. ही इथं मम्मी कापू राहिली मिरच्या. काय ना भाऊ मिरच्या का ना मला पण कापता येत होता मी कापले नाही कारण की ना ते कापतो आणि मी हात धुवायचं लक्षात राहते ते डोळ्याला लागलं भाऊ जायचं का टाकतं. मम्मी मोहरी जिरे थोडंफार असंच काहीतरी टाकू राहिली. हे झालं टाकून आता मम्मी त्याच्यात टाकणारे कांदा. ह्यो टाकला कांदा. आता तो मस्त परतून घ्यायचं थोडा वेळ. हे टाकले शेंगदाणे इम्पॉर्टंट गरजेचे. तर ते मस्त तळून घेऊ राहिली तळून म्हणजे असं हे करून घेऊ राहिली. तर अजून थोडा कांदा टाकला ओढून. आता मम्मी पप्पा म्हणले आता पोहे बनवूच राहिले त्याच्यावरून नारळ पण टाकावं लागेल. तर मम्मीने लगेच फटकन पतीदेवचा ऑर्डर घेतला आणि लगेच नारळ सोलई करायला बसली. तर आता टाकलं थोडंफार मिरची कढीपत्ता आणि आता इथं नारळ किसू राहिली. नारळ लई साळ किसून आले नारळाने उलट चव चांगली ती. तर इथं मम्मी कोथिंबीर कापू राहिली कचक कचक. तर हे झालं आणि मग आता पोहे टाकले याच्यात आणि आता मस्त ते परतून घ्यायची इकडून तिकडं. आता ही टाकली कोथिंबीर. ही घेतली मम्मीने सांडशी म्हणजे उलट नाही. ही घेतली परतून आणि याच्यावर टाकलं थोडं मीठ थोडी हळद चवीनुसार. हे पाहू शकता तुम्ही. आता ते घ्यायचं परतून मस्त. हे झाले आपले पोहे बाय. तुम्हाला हे कसं वाटलं सांगा. तर हे झाले परतून आणि आता याचे गपगप खाऊन पाहू शकते बाय.